हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्य भाजपमध्ये संघटनात्मक तसेच नेतृत्वामध्ये कोणताही बदल होणार नाही। मजबूतीने महायुतीचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे, पियुष गोयल यांच्याकडून स्पष्ट। महायुतीच्या घटक पक्षांसोबत विधानसभा जिंकण्यासाठी रोड मॅप तयार, लवकरच जागा वाटपाबाबत चर्चा करणार। भाजप कोर कमिटीच्या बैठकीनंतर फडणवीसांची माहिती। एकनाथ खडसे 2 दिवसांपासून दिल्लीत। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप खडसेंना मोठी जबाबदारी देणार, सूत्रांची माहिती। अजितदादांना टार्गेट कराल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, अजित पवारांचे आमदार अमोल मिटकरी यांचा भाजप नेत्यांना इशारा। महायुतीला अजित पवारांचं ओझं, लोकसभेतील पराभव जिव्हारी, भाजप आमदारांमध्ये खतखत, दादा गटाची मतं भाजपला न मिळाल्याचा आरोप, सूत्रांची माहिती। भुजबळांच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये चलबिचल, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांची स्पष्टोक्ती, उद्धव ठाकरे गटाची पाठराखण करत असल्याचा दावा। भुजबळांची पक्षामध्ये गळचेपी, ते सरकारमध्ये राहतील असं वाटत नाही, आव्हाडांचा दावा। भुजबळांनी शिवसेनेची साथ सोडली नसती तर मुख्यमंत्री पदाचा टिळा लावला असता, राऊतांचा टोला। अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या सदस्यपदी बिनविरोध निवड, निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांची घोषणा। एसटीची वाट पाहणाऱ्या महिलांना भरधाव ट्रकची धडक, 5 जणींचा जागीच मृत्यू, तिघी गंभीर जखमी, पंढरपूर कराड मार्गावरील दुर्घटना। जळगावच्या कमळगाव पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, रुग्णांवर चोपडा उपजिल्हा रुग्णालय आणि जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासूनच जोरदार पावसाची हजेरी, मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा। पुढील 3 ते 4 दिवसांसाठी विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राला हवामान विभागाकडून येलो अलर्ट, तर पुढच्या 5 दिवसांमध्ये कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।